So welcome all of you for the next lecture of economics. Today we are going to discuss about the RBI and its functions. So Reserve Bank of India is apex bank. Apex means top चा. ठीक है. It was established in 1935. 1934 ला ऍक्ट आला आणि 1935 मध्ये 1935 मध्ये त्याचा एस्टॅब्लिशमेंट झाला आणि 1949 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नॅशनलाइज झाली. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे फंक्शन्स काय काय आहे तर नंबर 1 फंक्शन त्याचा बघितला होता आपण, इश्यू ऑफ करन्सी नोट्स ना. हा, नंबर 2 बँकर्स टू द गव्हर्नमेंट. Next, bankers bank. Now, whenever we want to issue the currency notes, country want to issue the currency notes. Like in demonetization period, the government has issued 2000 rupees notes. That was issued by the Reserve Bank of India. फक्त 1 रुपयाची नोट सोडून बाकीच्या सगळ्या करन्सी ज्या आहेत 1 रुपया सोडून बाकीच्या सगळ्या करन्सी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वतः छापते. दुसरी गोष्ट आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करन्सीला कॅन्सल सुद्धा करू शकते, जसं 500च्या आणि 1000च्या करन्सीला केलं होतं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. ठीक आहे, म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अपेक्स बँक असल्यामुळे बँकिंग सेक्टरला कंट्रोल करते आणि त्यामुळे करन्सी नोट्स इश्यू करण्याचं काम आरबीआयचं आहे. दूसरा मुद्दा होता bankers to the government. Whenever the government needs the money, whenever the government need money for any policy, for any scheme, असतात खूप मोठ्या पॉलिसीज बनवाव्या लागतात. गव्हर्नमेंटलाही पैशाची गरज पडते, वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत. ठीक आहे, तर वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये जेव्हा गव्हर्नमेंटला पैशाची गरज पडते तेव्हा गव्हर्नमेंट काय करते, पैसा जर कमी पडत असेल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मागते. म्हणजे आपण जसं आपल्या बँकांकडे जातो कमर्शियल बँकांकडे, गव्हर्नमेंट कुठे जाते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जाते पैसे मागायला. ठीक आहे, हे 2 महत्वाचे फंक्शन बघितले होते. आता बँकर्स बँक म्हणजे काय, बँकांना जेव्हा पैशाची गरज पडते, कोणतीही बँक असेल, कमर्शियल असेल किंवा प्रायव्हेट सेक्टरची बँक असेल, तर बँकांना जेव्हा पैशाची गरज पडते तेव्हा बँक कुठे जातात, आरबीआयकडे. सो बँकांना क्रेडिट देण्यासाठी तुम्हाला काल रिव्हर्स रेपो रेट आणि रेपो रेट बद्दल माहिती दिली होती. बँकांना पैशाची गरज कधी पडते, तेव्हा मार्केटमध्ये पैशाचा डिमांड वाढतो, लोन्स घेणाऱ्यांची संख्या वाढते. कोणता पिरियड असतो तो इन्फ्लेशनचा पिरियड असू शकतो किंवा असा पिरियड असू शकतो ज्या पिरियडमध्ये प्रोडक्शन सीझनल प्रोडक्शन जास्त प्रमाणात असतात. त्या स्थितीमध्ये लोकांना पैशाची जास्त गरज भासते, जेव्हा काम जास्त असतं तेव्हा, किंवा इन्फ्लेशन पिरियडमध्ये किंवा ड्रॉट दुष्काळ अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पैशाची गरज जास्त भागते. लोक बँकांकडे जातात आणि बँकांकडे जर पैसा नसेल तर बँक कोणाकडून मागतात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मागतात. म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँकांची बँक आहे, बँकर्स बँक. ठीक आहे, बँकांची बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पुढचा पॉइंट होता कस्टोडियन ऑफ फॉरेन एक्सचेंज. कस्टोडियन ऑफ फॉरेन एक्सचेंज, कोणत्याही देशाची आर्थिक परिस्थिती ही त्या देशाच्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हवर खूप जास्त अवलंबून राहते. बिकॉज काय होतं, समजा एक उदाहरण घेतो, फॉरेन एक्सचेंजचं किती महत्व आहे, का फॉरेन एक्सचेंज महत्वाचं आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये प्रोडक्शनची देवाणघेवाण कशामध्ये होते, डॉलरमध्ये होते. लक्षात ठेवा, कशामध्ये होते, डॉलरमध्ये. वी आर अर्निंग मनी इन रुपीज करन्सी है ना, आणि रुपीज म्हणजे इंडियन रुपीजचा प्राइस वेगळा आहे, डॉलरमध्ये पण सिंगापूर डॉलरचा प्राइस वेगळा आहे, US डॉलरचा प्राइस वेगळा आहे, ब्रिटनचा पॉन्ड आहे है ना, जपानचा येन आहे, चायनाचं युआन आहे,
पाकिस्तानची पाकिस्तानीज रुपीज आहेत, नेपाळची नेपाळी रुपीज आहेत. म्हणजे प्रत्येक देशाची आपापली करन्सी आहे. तुम्ही बघितलं असेल बऱ्याचदा न्यूजमध्ये येतं की डॉलर मजबूत हुआ, रुपया कमजोर हुआ, रुपया मजबूत हुआ, डॉलर कमजोर हुआ. अशा भरपूर तुम्ही आजूबाजूला कधी ना कधीतरी असा मुद्दा ऐकला असता. आता डॉलर आणि रुपीज ह्याचा जो कॉम्बिनेशन आहे हा मेंटेन करून ठेवणं खूप गरजेचं आहे. बिकॉज व्हॉट इज हॅपनिंग, वी आर अर्निंग इन रुपीज अँड वी वॉन्ट टू स्पेंड मोर ऑन द फॉरेन प्रोडक्ट्स. आपण जगातील सर्वात मोठे इम्पोर्टर आहे. इम्पोर्टर म्हणजे आपण दुसऱ्या देशांकडून जास्त खरेदी करतो आणि दुसऱ्या देशांना कमी प्रोडक्ट्स विकतो तुलनेत. आता भारतचा डिमांड हा जास्त आहे प्रोडक्शनचं, खूप जास्त गरज आहे भारताला प्रोडक्ट्सची. नाऊ डॉलर आणि रुपीज ह्याचा जो कॉम्बिनेशन आहे हा मेंटेन करून खूप ठेवणं गरजेचं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया फॉरेन एक्सचेंजला म्हणजे वेगवेगळ्या देशांच्या करन्सीला जमा करून ठेवते. हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा महत्वाचा फंक्शन आहे. सध्या भारताचा एवढा कोरोना पिरियडमध्ये सुद्धा फॉरेन रिझर्व्ह हा आतापर्यंत जेवढा नव्हता तेवढा टॉपवर आला. आजपर्यंत जेवढा फॉरेन रिझर्व्ह भारताकडे कधीच नव्हता. मागच्या काही काळामध्ये भारताने भरपूर फॉरेन रिझर्व्ह गोळा केला कोरोना पॅन्डेमिक असताना सुद्धा. त्याचा फायदा होतो का देशाला, तर होतो. कसा होतो एक उदाहरण बघू. समजा हा डस्टर आहे, ठीक आहे. हा डस्टर समजा एक 70 रुपयाचा आहे. या डस्टरचं प्रोडक्शन भारतात होऊ शकत नाहीये, होत नाहीये. अँटिक डस्टर आहे, थोडस टेक्नॉलॉजी जास्त आहे या डस्टरमध्ये. समजा हे सगळं समजायला सांगतो. आता हा डस्टर तर मला लागणार आहे, मला हवाय. मी माझ्या मार्केटमध्ये बघितला म्हणजे आपल्या देशात बघितला असा डस्टर भेटत नाही. मला लक्षात आलं की डस्टर अमेरिका बनवतीये, अमेरिकेची कंपनी बनवतीये. मी अमेरिकेच्या कंपनीला विचारलं की राजा डस्टर कितीला. कंपनी म्हणाली $1. ते डॉलरमध्येच सांगणार ना, त्यांना काय माहिती आपल्या देशात रुपया वगैरे काय चालू. आता समजा मार्केटमध्ये सध्या $1 किंमत ₹70 आहे. समजा किती रुपये आहे, ₹70 आहे. हा सांगतोय $1 मला द्या. आता डस्टर त्याच्याकडे तयार नाहीये. तो म्हणाला की मी 2 दिवसानं तुम्हाला डस्टर देतो. ठीक आहे. 2 दिवसानंतर $1 किंमत किती झाली, त्याने मला काय सांगितलं होतं, $1. आज ज्या दिवशी मी त्याच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केला होता त्या दिवशी मला त्याला किती रुपये द्यायचे होते, ₹70 द्यायचे होते. ₹70 दिले की डस्टर येणार. पण 2 दिवसानं भाव काय झालाय डॉलरचा, ₹80. आज मला किती द्यावे लागतील, ₹80. म्हणलं राजा त्या दिवशी ₹70 म्हणला होतास आणि आज ₹80 सांगतोय. तो म्हणला नाही, मी ₹70 सांगितलं नाही, ₹80 सांगितलं, मी $1 सांगितलं. मी आज पण ठाम आहे की $1. तो बदललाय का, तो ठाम आहे. त्याचं बोलणं बरोबर आहे. $1 त्याने मागितला होता, आपल्याला किती द्यायचा आहे, $1. पण ज्या दिवशी कॉन्ट्रॅक्ट केला होता त्या दिवशी डॉलर किती रुपयाला होता, $1 ₹70. आणि आज कितीला झालाय, आज मला किती द्यावं लागेल, 80. आता समजा हाच 80च्या जागी ₹60 झाला असता तर माझा फायदा झाला असता. आधी ₹70 द्यायचे तर आज ₹60 द्यायचे. पण ते नाही ऐकलं असतं का, तो म्हणला असता त्या दिवशी तुमचे ₹70 होते ना, आज ₹60. म्हणजे त्याचा फायदा असताना त्याने त्याची सोय बघणार, बरोबर आहे का नाही. पण अनफॉर्च्युनेटली आज $1
80 रुपयाचा आहे, डस्टर घेणं गरजेचं आहे. आणि एका डस्टरचं बघतोय हा, असं एक डस्टर, 100 डस्टर, 1000 डस्टर, 1,00,000 डस्टर आणि अशा 1,00,000 वस्तू जे आपण खरेदी विक्री करतो, तसा हिशोब लावा, मल्टिप्लिकेशन करा. फक्त व्यवहार करोडो खरबो मध्ये जातोय है ना. फक्त एका डस्टरच्या मागे जर 10 रुपये एक्स्ट्रा जात असतील तर अशी कितीतरी डस्टर आहे जिथं आपल्याला खरेदी विक्री करायची. आता मी जर $1 माझ्याकडे ठेवला असता तर मी काय म्हणलं असतं, राजा 80 रुपये आहे ना, तुला $1 द्यायचा ना, हे $1 डस्टर. माझे 10 रुपये वाचले असते का मी, डॉलरच्या बदल्यात डॉलर दिला असतं तर काय केलं असतं मी, ज्या दिवशी डॉलर 70 रुपयाचा होता ना, माझ्याकडे मार्कर बनवण्याची चांगली टेक्नॉलॉजी आहे, मी मार्कर चांगला बनवतो. मी पण काहीतरी प्रोडक्शन करत असेल ना. आपला देश फक्त खरेदीच करतो का, सॉरी विक्रीच करतो का, खरेदीच करतो का, नाही, काही ना काहीतरी विकतो सुद्धा. आपण जर आपलं प्रोडक्शन वाढवलं असतं, समजा मी जर मार्कर चांगला बनवला असता आणि मार्कर जर दिला असता तर मला $1 भेटला असता, 70 रुपयाचा एक मार्कर असला असता तर. आणि माझ्याकडे $1 माझ्या खिशात राहिले असते का नाही, माझ्याकडं तो $1 मी ज्या दिवशी 80 रुपयाचा डस्टर झालाय त्या दिवशी $1 देऊन मोकळा झाला असतो का नाही. मोकळा झाला असतो का नाही, कारण की माझ्याकडे डॉलर ऑलरेडी होता. मी कधी अमेरिकेला गुड्सच विकलं नाही तर माझ्याकडे डॉलर येणार आहे का, मला अमेरिकेला गुड्स विकावं लागेल का नाही, त्यांची करन्सी आपल्या देशात आणावं लागेल का नाही, तर माझ्याकडे डॉलर तयार असेल. समजा हे 80च्या जागी 60 रुपये राहिलं असतं तर मी डॉलर दिलो असतो का, मी काय म्हणलं असतं, 10 रुपये वाचायले, $1 60 रुपयाचा आहे, आपल्या 70 रुपयाला बोलणं झालंय ना, है ना. तर आपण 60 रुपये देऊन टाकू, 10 रुपये वाचायले. म्हणजे कधी डॉलर द्यायचा आहे आणि कधी रुपया द्यायचा आहे याचं लॉजिक आपण लावू शकतो. पण हे कधी सिद्ध होऊ शकतं, जेव्हा माझ्याकडे डॉलर तयार असेल. माझ्याकडे डॉलरच नाही तर मग 80 रुपये असू द्या, 60 रुपये असू द्या, 40 रुपये असू द्या, 50 रुपये असू द्या, 100 रुपये असू द्या, मला रुपयात द्यावं लागेल. देताना आपण 10च्या 8 नोटा देतोय किंवा 50ची एक आणि 20ची एक आणि 10ची एक. म्हणजे देताना आपली करन्सी आपण जास्त देतोय आणि येताना फक्त एक करन्सी आहे. म्हणजे आपल्या देशातील पैसा तिकडे चाललाय, तिकडे चाललाय. ते नदी जर लांब असेल ना आणि घागरीत पाणी आणत असताना तर कदाचित ती घागर अर्धीच येते घरापर्यंत, थोडं पडत 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 किती लांब नदी आहे त्याच्यावर, बरोबर आहे ना. तसा प्रकारे तुम्हाला ते 10 रुपये आपले त्यांच्या देशात एक्स्ट्रा गेले, तुम्हाला त्याचा फरक पडत नाही. पण तुम्ही 10 रुपये एक्स्ट्रा टाकलात, असे 130 करोड लोक आहेत आणि रोज करोडचा व्यवहार होतोय. प्रत्येक जण जर आपापले 10 रुपये, 50 रुपये, 40 रुपये जर टाकत असेल, एक दिवस मार्केटचा पैसा, आपल्या मार्केटचा पैसा त्यांच्या देशात जाईल. आपण म्हणतो की अरे आपल्या देशात पैसाच उरला नाही, कुठे गेला, दुसऱ्या देशांमध्ये. कसं काय, त्याच्या बदल्यात आपण गुड्स खरेदी केले. आता पैसा तर लागतो व्यवहारासाठी, आपण जातो बँकांकडे, बँकांना म्हणतो बँक आम्हाला कर्ज दे, बँक पण आमच्याकडे पैसा नाही, तुम्ही आमच्याकडे कुठे डिपॉझिट केलाय, तुम्ही तर वस्तू खरेदी केल्यात ब्रँडेड फॉरेनच्या, आणि ते तर पैसा त्यांच्या देशात आहे, तुम्ही वस्तू वापरली आहे, तुम्ही आमच्याकडे पैसा ठेवला असता तर आम्ही तुम्हाला कर्ज म्हणून दिला असतं. बँक काय करते, कोणीतरी डिपॉझिट करतं, तोच पैसा लोन म्हणून देते. बँकांकडे पैसा आहे का, आता बँक जाते आरबीआयकडे, आरबीआय म्हणते आमच्याकडे पैसा ठेवला असता तर आम्ही तुम्हाला कर्ज दिलं असतं. बँकांनी पैसा आरबीआयकडे ठेवला का, ठेवला नाही. का ठेवला नाही, बँकांकडेच पैसा नव्हता. मग आरबीआय कुठे जाणार, वर्ल्ड बँक, IMF, IBRD, ज्या बँका फॉरेनमध्ये, त्यांना म्हणणार की तुम्ही आम्हाला कर्ज द्या. ते म्हणतात कर्ज तर देतो पण व्याज जास्त घेतो. म्हणजे हे चक्र असं फिरतं. आज ना उद्या परत तुम्हाला त्या देशाकडून कर्ज द्यावं लागतं, परत प्रोडक्शन करतात, प्रोडक्शन करून पैसे कमवतात, पण त्यामधला जो पैसा सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टमेंट केला असतात तो पैसा कुठं चाललाय, व्याज देण्यात. म्हणजे एकदा जर चक्रात पडला लोनच्या, ते सर्कल चालू होते.
मग लवकर सुटत नाही, हा प्रॉब्लेम आहे. म्हणून डॉलरच का म्हणतोय मी, सर डॉलरच का, दुसऱ्या करन्सी का नाही, त्याच्या मागचं एक उदाहरण देतो तुम्हाला. 1939 ते 1945 मध्ये ब्रिटन आणि जपान वगैरे असे भरपूर देश होते, अमेरिका, जपान, ब्रिटन वगैरे भरपूर देश होते. वर्ल्ड वॉर झाला होता त्यावेळेला. आणि वर्ल्ड वॉर मध्ये आधी ब्रिटन हा सर्वात मजबूत देश होता. जसं आज अमेरिका आहे ना, 40च्या दशकामध्ये ब्रिटन सर्वात मजबूत देश होता. ठीक आहे, इंग्रज सगळीकडेच होते ना राज्य करायला. आणि त्यावेळेस युरोपामध्ये खूप मोठा आर्थिक संकट निर्माण झालं होतं. युद्धामध्ये पैसे खर्च होतात ना, आणि व्यापार ठप्प पडत होता. कारण की समजा तुम्ही एखाद्या रस्त्यामधून जात आहात आणि त्या रस्त्यामध्ये भांडण चालू असेल तर जाम लागतं का नाही. तसंच युद्ध चालू असल्यामुळं सप्लाय चेन बंद झाला आणि युरोप आणि एशिया कम्प्लीट सप्लाय चेन त्याचा तुटत होता. मग जे मोठ्या मोठ्या कंपनीज होतात त्यांना आधी टेन्शन, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, भांडण काय मिटायलाच तयार नाहीये आणि युद्ध तर वाढत चालले. रोज नवीन नवीन देश युद्धामध्ये एंट्री करायला, काय करावं. मग कंपन्यांना टेन्शन आलं. मग कंपन्यांना वाटलं की आपण कुठं ना कुठेतरी प्रोडक्शन चालू केलं पाहिजे नवीन जागी. इथं तर युद्ध आहे, इथं तर भांडण आहे, इथं करू शकत नाही प्रोडक्शन चालू. असा एखादा देश निवडावा लागेल ज्या देशामध्ये जाऊन आपण प्रोडक्शन करू शकतो. आणि अमेरिकाचं जर जिओग्राफी बघितलं तर अमेरिका एका कोपऱ्याला आहे आणि सगळं आजूबाजूला समुद्र आहे. व्यापारासाठी समुद्र खूप महत्वाचा आहे. आणि अमेरिका खूप लांब असल्यामुळं या युद्धापेक्षा, या युद्धाच्या जे कोणी एरियाज आहेत त्याच्यापेक्षा खूप लांब होता. म्हणून सगळे व्यापार अमेरिकात सरकले त्यावेळेला. त्या 4-5 वर्षाच्या पिरियडमध्ये अमेरिकेत त्यावेळेला जास्त व्यापार नव्हते, पण त्या पिरियडला सगळे व्यापार कुठे सरकले, अमेरिकेत. 5-6 वर्षानं युद्ध संपलं 44-45च्या दशकामध्ये. मग आता 44 मध्ये लक्षात आलं या ब्रिटनला, जपानला, जर्मनीला, रशियाला असे भरपूर देश होते. त्यांना लक्षात आलं की आपलं खूप मोठं आर्थिक नुकसान झालं. आता भांडण मिटायला तयार झालं. सगळे टेबलवर बसले आणि सगळे म्हणाले की आता भांडण करायचं नाही. अग्रीमेंट वगैरे साईन झाले. पण ह्या देशांमधले मोठे मोठे व्यापार कुठं सरकले होते त्यावेळेला, अमेरिकेत. आता अमेरिकेतून एकदा गेलेला माणूस परत येते का, त्यांनी तिथं जाऊन सगळे एस्टॅब्लिशमेंट केले म्हणून सगळे व्यापार अमेरिकेत सरकले त्यावेळेला. आता व्यापाराचा केंद्र कुठं झाला, अमेरिका. मग त्यावेळेस अमेरिकासारख्या देशांना रोजगार भेटला, एम्प्लॉयमेंट भेटला, पैसा आला, टेक्नॉलॉजी आली, कंपनी आली ती स्वतः डेव्हलप करते, स्वतःला डेव्हलप करते ती. बरोबर. रेल्वे मेट्रोचा जो कारखाना आला आपल्या इथं, मेट्रो बोगीचा है ना, तो कारखाना आला तर ते बरोबर इन्फ्रास्ट्रक्चर वाढवतात, रोजगार वाढवतात, ट्रेनिंग देतात. त्यांना माणसं पाहिजेत ना. असं अमेरिकेमध्ये रोजगार वाढू लागलं. आता तिथून कंपन्या इकडे येणार आहेत का, नाही. मग टेबलवर बसल्यानंतर लक्षात आलं भांडण झालं का. तुमच्या शेजाऱ्यासोबत तुम्ही भांडण कधी करत नाही जेव्हा तुमचा शेजारी तुम्हाला मदत करत असेल आणि तुम्ही शेजाऱ्याच्या कामी येत असताल. तर शेजारी भांडण करत नाही तेव्हा ते जाऊ दे, आपल्याला पण त्याची गरज पडते. रक्ताची नाती लवकर येत नाहीत, पण शेजारी आधी धावून येते काही अडचण असलं तर. खरंय ना. मेडिकल इमर्जन्सी आली तर शेजारी आधी येते, रक्ताची नाती नंतर येतात फोन केल्यानंतर. हॉस्पिटलला भेटायला डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन जायला कोण कामाला येतं, शेजारी येतं. शेजाऱ्यांसोबत भांडण झालं शेजारच्या देशांसोबत. काय झालं, एकमेकांची गरजच राहिली नव्हती. एकमेकांची गरज असणं खूप गरजेचं आहे भांडण शांत असण्यासाठी. बरोबर आहे ना. म्हणून ह्या एक देशांचा एक निष्कर्ष आला की आपला एक दुसऱ्यांसोबत व्यापारच नाही, व्यापार असला पाहिजे. व्यापार जर असेल तर एकमेकांची डिपेंडन्सी. अमेरिका आणि चायना किंवा चायना आणि इंडिया कट्टर दुश्मन आहेत, पण गोळीबार करत नाहीत एकमेकांवर. का करत नाही, त्यांना माहितीये चायना तर जगातील सर्वात मोठा प्रोड्युसर आहे, तर भारत हा जगातील सर्वात मोठा परचेसर आहे, है ना. त्यामुळं चायना प्रोड्यूस करत पण भारत खरेदी करत, तेव्हा चायनाला फायदा होईल ना दोघांचे. आणि भारताला खरेदी करणं गरजेचं आहे, दोघांची एकमेकावर अवलंबून आहे. आणि त्यामुळं एकमेकांसोबत व्यापार वाढावा या दृष्टिकोनातून ग्लोबलायझेशन करण्यात आलं आणि एकमेकांसोबत कॉन्ट्रॅक्ट करण्यात आले की आपण व्यापार करू एकमेकांसोबत. व्यापार झाला तर तुम्ही माझ्यावर डिपेंडंट होतात, मी तुमच्यावर डिपेंडंट होतो, आपण भांडण करत नाही.
आता व्यापार करायचा तर ठीक आहे, माझ्या देशाची करन्सी तर वेगळी आहे, तुमच्या देशाची करन्सी वेगळी आहे, खरेदी विक्री करायची कशी, कोणत्या करन्सीमध्ये करायची? मग सगळ्या व्यापाराचे केंद्र कुठे आहेत सध्या? अमेरिकेत. मग एक काम करा, अमेरिकेचीच करन्सी ऍक्सेप्ट करा, कारण की मेन व्यापार कुठे आहे सध्या? आता अमेरिका. म्हणून अमेरिकेच्या डॉलरला मान्यता देण्यात आली आणि त्याला म्हणतात ब्रिटन वूड कॉन्फरन्स. आणि ते 1944 मध्ये ब्रिटन वूड कॉन्फरन्स मध्ये हे सगळं कॉन्फरन्स होती ब्रिटन वूड मध्ये, तिथं ही मीटिंग झाली आणि तिथं ठरवण्यात आलं की जागतिक व्यापार कोणत्या करन्सीमध्ये करायचा? डॉलर. म्हणून डॉलर महत्वाचा आहे. कळलं का? डॉलर मध्येच का होतं. आणि दुसरी गोष्ट, त्याच वेळेला वर्ल्ड बँकची स्थापना करण्यात आली, कारण की आता ज्या देशांचं आर्थिक नुकसान झाले त्या देशांना पैसा पाहिजे ना परत व्यापार करण्यासाठी, मग त्यांना कर्ज कुठून द्या? मग सगळे देश एकत्रित आले ज्या देशांकडे पैसा आहे आणि त्या देशांनी एकत्रित येऊन एक बँक चालू केली. भारत सुद्धा मेंबर आहे वर्ल्ड बँकचा, फाउंडर मेंबर आहे वर्ल्ड बँकचा. आणि सगळ्यांनी आपला पैसा लावून, मोठ्या मोठ्या देशांनी आपला पैसा लावून वर्ल्ड बँकची सुरुवात केली. कळतंय? लक्षात येतंय? म्हणून तुम्हाला डॉलर आणि रुपीज महत्वाचा आहे. मग आरबीआयचं महत्वाचं काम काय? कस्टोडियन ऑफ फॉरेन एक्सचेंज. फॉरेन एक्सचेंज कस्टडी करणे म्हणजे जमा करून ठेवणे, ताब्यात ठेवणे. म्हणून हे जे डॉलर वगैरे जे काही फॉरेनच्या करन्सीज आहेत, व्यापार केल्यानंतर जे काही डॉलर वगैरे येते कुठे ठेवल्या जातात? आरबीआयकडे ठेवल्या जातात. कळलं का? समजायला ना? ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे कंट्रोलर ऑफ क्रेडिट. कंट्रोल करणं. बघा, तुम्ही जेव्हा व्याज वगैरे देतात तेव्हा तुम्हाला जो व्याज भेटतो बँकेमधून, बँक रेट्स ज्याला आपण म्हणतो, बदलत असतात ना. आरबीआय बरोबर रेपो रेट कधी लावायचा आहे, रिव्हर्स रेपो रेट कधी लावायचा चेंज करते का नाही? मार्केटच्या सिच्युएशन नुसार. आरबीआयला वाटलं की मार्केटमधून पैसा काढायचा आहे, आरबीआय डेपॉझिटवर जास्त व्याज देते. आरबीआयला वाटलं मार्केटमध्ये पैसा टाकायचा आहे, तर आरबीआय लोन्सवर व्याज चेंज करते. कधी कधी बघितलं असाल बघा, ईएमआयचा व्याज दर बदलला. सध्या आरबीआयनं लॉकडाऊन पिरियडमध्ये पैसा नाही लोकांनी कर्ज तर घेऊन ठेवले, तर कर्जांची व्याजांना 6 महिने, 4 महिने, 5 महिने सूट दिली होती बघा. ईएमआय वगैरे भरायची गरज नाही, अगदी ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत तुम्हाला सूट दिली होती. ज्या लोकांनी कर्ज घेतलेले बँकांकडून त्यांना व्याज तर नेहमी भरावं लागेल, ईएमआय इन्स्टॉलमेंट भरावं लागेल का नाही? कर्ज घेतल्यावर. पण इन्कम होता का लॉकडाऊन मध्ये? हे अशी परिस्थिती होती की आजपर्यंत कधी झालं नव्हतं की अख्खा देशच बंद झाला, लॉकडाऊन झालं अख्खा देश. भारत बंद जरी असलं तरी चालूच असतं काही ना काहीतरी, बस चालू असतात, 2च्या नंतर आपोआप दुकानं उघडू लागतात. एवढं काटेकोट बंद भारताने कधीच पाहिलेला नाही, इतिहासात कधी झालेला नाही. पण लोकांची इन्कम थांबली, खर्च थांबले का? घरात होतात तुमचे खर्च थांबले का? उलट जास्त खर्च झाला, जास्त जेवू लागलो आपण घरात बसून. खरंय का नाही? नवीन जुनं बनवू लागलो घरात बसून, खर्च कमी झाले नाही. आणि ज्या लोकांनी कर्ज घेऊन ठेवलेले त्यांचं व्याज तर चालूच होता. आरबीआयने काय केलं? व्याजामधून काही दिवसांसाठी सूट दिली आणि ते व्याज नंतर भरा म्हणजे तुम्ही जेव्हा कमवताल तेव्हा. हे का करू शकली आरबीआय? कारण की क्रेडिटला कंट्रोल करण्याचा अधिकार तिच्याकडे आहे. गव्हर्नमेंटने केली नाही, हे आरबीआयने केले. डेपॉझिटवर किती व्याज लावायचं, बँकांनी किती व्याज घेतला पाहिजे, लोन्सवर डेपॉझिटवर किती व्याज दिला पाहिजे, हे सगळं कंट्रोल करण्याचं काम कोणाकडे? आरबीआयकडे. म्हणून आरबीआयचं काम काय आहे? कंट्रोलर ऑफ क्रेडिट. तुम्ही असं कधी गेलात का बँकेमध्ये की मला डिपॉझिट पाहिजे, तुम्ही जमा केलेला बँकेत पैसा, बँक असं कधी म्हणते का? नाही आज पैसा नाही, मार्केटमध्ये लावलेला, उद्या या म्हणून. कसं काय म्हणत नसेल? आता समजा तुम्ही तुमच्या मित्राला पैसे दिले आणि तुमचा मित्र म्हणला की ठीक आहे मी तुम्हाला 10-12 तारखेला देतो आणि तुम्ही 12 तारखेला पोहोचला, तर मित्र काय म्हणतो? आता नाही पैसे, देतो 2-4 दिवसात. वेळेवर तर कधीच देत नाही. हा आलात तुम्ही घ्या लगेच घेऊन जा म्हणून देते का? बँक असं करते का तुमच्यासोबत? करते का बँक असं? कधीच करत नाही. बँक बरोबर तुम्हाला पैसा तुम्ही मागितला की लगेच तुम्हाला देते. ओके,
बँक तुम्हाला पैसा मागितला की लगेच पैसा देते का नाही? कसं काय देते? कारण की बँक रिझर्व्ह मध्ये काही ना काहीतरी पैसा बँकेमध्ये ठेवत असते. त्यांना कोणी सांगितलं किती पैसा रिझर्व्ह मध्ये ठेवायचा आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रत्येक बँकेला सांगितलंय तुम्ही तुमच्या डिपॉझिटचा किती टक्के पैसा रिझर्व्ह मध्ये ठेवला पाहिजे, बाजूला ठेवला पाहिजे, कॅशमध्ये. नेहमी लॉकरमध्ये एवढे पैसे असलेच पाहिजे, मार्केटमध्ये लावायचे नाही. म्हणून तुम्ही जेव्हा जेव्हा बँकेत जाता तुम्हाला पैशाची कमतरता भासत नाही. बँक तुम्हाला लगेच पैसे देते तुम्ही मागितल्यावर. म्हणजे आरबीआयचा खूप महत्वाचा रोल त्याच्यामध्ये आहे. बाकीचे 2-3 फंक्शन जे आहेत आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू व्हेरी मच.